वहिनी, हॅलो वहिनी. भाऊजी कुठे आहात तुम्ही? मी बँड्राला एका मीटिंगसाठी आलेलो आहे वहिनी. भाऊजी तुम्ही ताबडतोब इथे ऑफिसला निघून या. येतो, पण काय झालं वहिनी? काही प्रॉब्लेम आहे का? आपले वकील साहेब घरी गेले होते, तिथून त्यांचा फोन आला होता. काहीतरी गडबड आहे असं म्हणत होते. गडबड म्हणजे? म्हणजे काय ते मला नक्की फोनवर सांगत नाहीयेत ते. त्यांना मला प्रत्यक्ष भेटायचंय. ते आता इथे ऑफिसमध्ये येत आहेत. तुम्ही प्लीज इथे निघून या ना. ठीक आहे वहिनी, मी ताबडतोब निघतो. ही वय तीच ये इथं. ही घ्या. आबासाहेब थांबा. पाठीमागे एक उशी ठेवते. योग हळूहळू सरका. टेका आता सावकाश. वहिनी, काय झालंय? कसली गडबड झाली म्हणाले वकील सर? मला काही नक्की माहिती नाही, पण ते ताबडतोब इथे यायला निघालेत. मॅडम, वकील साहेब काय झालं? कसली गडबड आहे? तुम्ही त्यांना भेटायला गेला होतात ना? हो गेलो होतो ना. मग त्यांना बघून तुम्ही परत का फिरलात? तुमच्या घरात ज्या मुलाला मी पाहिलंय तो मुलगा काय? तो मुलगा बोला ना वकील साहेब, तो मुलगा काय? तो मुलगा मोहित्यांचा नाही आहे. मोहित्यांचं नाहीये? काय बोलताय तुम्ही वकील साहेब? त्याचं नाव समीर दिघे आहे. नाही वकील साहेब, हे कसं शक्य आहे? तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल. माझा गैरसमज होण्याचा प्रश्नच नाहीये मॅडम. अहो मी त्या मुलाला चांगलाच ओळखतो. ते कसं काय? अहो 5 महिन्यापूर्वीच 420च्या केसमध्ये तो एक आरोपी होता. नाही वकील साहेब, अहो त्याचे वडील आणि हे खूप चांगले मित्र होते. ते बिझनेस पार्टनर्स होते. काहीतरी गैरसमज झाला म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ले केले. हे सगळं तुम्हाला माहिती आहे ना? आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या आईकडे यांचा फोटो सुद्धा होता. त्या बाईंचं मला काही माहिती नाही, पण ह्या मनुष्याबद्दल मी खात्रीनं सांगू शकतो की हा फ्रॉड आहे. मम्माचा कॉल. हॅलो रेवती, काय झालं मम्मा? तुझा आवाज असा काय येतोय? काही प्रॉब्लेम आहे का? अगं बोल, काय झालंय? त्यांनी फसवलं आपल्याला. व्हॉट? हे हे काय बोलतेस तू मम्मा? हो रेवती, फक्त हे सगळं रश्मीला कळता कामा नाहीये. हा, तिला कळलं तर ती खूप घाबरून जाईल. ओके? हो आय नो. मी तिला यातलं काहीच कळू देणार नाही. पुन्हा तू मुंबईला फोन केल्यास आमच्या कानावर आलं तर हकलून देऊ आम्ही हितनं. आतमध्ये कुणी नाही. तुम्ही नीट सगळीकडे पाहिलं? साहेब, ती लोक बाहेर कुठेच नाहीत. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? पकडलं त्यांना? नाही मॅडम, बंगल्यात सगळीकडे पाहिलं, पण ती 2 जण बंगल्यामध्ये कुठेही सापडली नाही. त्यांना कसं कळलं की तुम्ही इथे येताय ते? माहित नाही साहेब, पण वकील साहेब म्हणत होते तेच खरं आहे. ते 2 जण फ्रॉड आहेत. ठीक आहे. रश्मी कुठे? मम्मा ही चिठ्ठी. चिठ्ठी? हो, गेस्ट रूम मध्ये पुस्तकाखाली मिळाली. तुझ्या नावाची आहे म्हणून मी वाचली नाही. कृपया आमची पोलीस कंप्लेंट करू नये. आम्ही खूप छोटी लोक आहोत, गरीब आहोत. आम्ही हे सगळं रेवती पोतनीसांच्या सांगण्यावरून केलं. वहिनी, वहिनी काय झालंय? मम्मा, मम्मा काय होतंय?